मध्य रेल्वेवर कसारा लोकलमधले 13 प्रवासी रेल्वे रुळावर पडले. काहींचा मृत्यू. दिवा मुंब्रा स्टेशन दरम्यान सकाळी 9:30 दरम्यानची घटना. रेल्वेतली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्याच्या सूचना पूर्वीच दिल्या गेल्या होत्या. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती. स्वयंचलित दरवाजांसाठीही काम सुरू असल्याची दिली माहिती. सध्या मुंबईमध्ये 10,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची कामं सुरू. कल्याणच्या पुढे अनेक मार्गांचं काम सुरू. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती. 2 लोकल ट्रेन विरुद्ध दिशेनं जात असताना अशा प्रकारे प्रवाशांची टक्कर होण्याची पहिलीच घटना. 3 मृतांची ओळख पटली. स्वप्नील नीलांची माहिती. मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू. जीआरपी कर्मचारी विकी मुख्यादल यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू. ठाण्यातल्या मुंब्रामध्ये रेल्वे अपघातावर प्रवासी संघटनांकडून तीव्र नाराजी. मुंब्रा आणि दिव्या दरम्यान अपघात होऊ शकतो याची माहिती दिलेली होती. रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांची माहिती. 2024 मध्ये मुंबईमध्ये लोकलमधनं पडून 2,450 प्रवाशांचा मृत्यू तर 2,700 प्रवासी जखमी. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरींना मुंबई रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली माहिती. केंद्रीय रेल्वे मंत्री सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. सगळा फोकस एसी लोकलवरच. सुरक्षेवर सरकारचा फोकसच नाही. आदित्य ठाकरेंचा रेल्वे दुर्घटनेवरून सरकारवर हल्लाबोल. मुंब्रा रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेला रेल्वे विभाग जबाबदार. त्याला कोणीही नाकारू शकत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. बॅगला धक्का लागणं हे केवळ निमित्त. पोटाची भूक मिटवण्यासाठी धावणाऱ्या मुंबईकरांना प्रशासन किडे मुंग्या समजतं का? रोहिणी खडसेंचा सवाल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसंच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत. नितेश राणेंचं ट्विट. मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या लोंढ्यांमुळे मुंबईतली अवस्था बिकट. मुंबईतल्या रेल्वे दुर्घटनेनंतर तरी रेल्वे मंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना. गर्दीमुळे रेल्वेतनं 5 प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडले. हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होतं. मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना. वर्षा गायकवाडांचं ट्विट. दिवा मुंब्रा स्टेशन दरम्यान लोकलमधनं एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काहींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाडीतनं पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक. अजित पवारांची प्रतिक्रिया. जर भारतीय रेल्वेनं सोशल मीडियावरच्या रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिलं असतं तर हे घडलंच नसतं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. कृपया धोकादायक पद्धतीनं प्रवास करू नये. यासोबतच रेल्वे प्रशासनानं देखील गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी. सुप्रिया सुळेंची मागणी. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेल्या भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे. रुळावरनं घसरलेल्या ट्रिपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोजचेच हाल सुरू. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. 2 बाजूंनी लोकल जाणं हे काही नवीन नाही. मुंबईकरांना हे माहिती नाही असं होऊ शकत नाही. जखमींशी आम्ही बोललो तर वेगळीच कहाणी समोर आली. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. रेल्वे अपघाताची चौकशी होईल. यात कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई सुद्धा होईल. भारतात अशा अपघाताच्या घटना घडत असतील तर रेल्वे प्रवाशांसाठी आणि आपल्या सर्वांसाठीच ते भीतीदायक. खासदार सुनील तटकर यांची प्रतिक्रिया. दुर्घटनेत जे मृत्यू झालेले आहेत त्याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. अशा घटना रोज घडत आहेत. एवढी मोठी घटना घडली ते आपल्या समोर आलं. रोज एक मृत्यू होतोय. मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप. भारतीय रेल्वे कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा कणा, पण रेल्वे आज असुरक्षित. मोदी सरकारची 11 वर्ष बेजबाबदारपणाची, केवळ प्रचार आणि प्रचाराचीच. मोदी सरकारवर राहुल गांधींचा निशाणा. दिवा ते सीएसएमटी जलद लोकल रेल्वे सेवा सुरू करा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनानं या दुर्दैवी घटनेची गांभीर्यानं दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनं सुद्धा वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं. शरद पवारांची प्रतिक्रिया.
मंत्री गिरीश महाजनांनी कळवा रुग्णालयात जखमींची घेतली भेट. सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासन करणार, तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारतर्फे जाहीर. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या एकंदरीतच माहितीनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू. विकी बाबासाहेब मुख्यादल यांनी अपघातात गमावला जीव. विकी मुख्यादल यांच्या नातेवाईकांनी फोडला टाहो. यवतमाळमध्ये भरधाव कंटेनरची वाहनाला समोरासमोर धडक. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी. अमरावतीच्या मोझरी बायपास महामार्गावर कारचा भीषण अपघात. अपघातात 6 जण जखमी. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. भंडाऱ्यात पालगाव इथं भरधाव ट्रेलरनं रस्त्यावरनं जाळणाऱ्या तरुणाला चिरडलं. अनियंत्रित ट्रेलर विद्युत खांबाला धडक देऊन थेट गावात शिरला. दुर्घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू, तर चालक जखमी. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील भीषण अपघात. क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीचा अपघात. 13 मुलांचा अपघात, 2घांचा मृत्यू, इतर मुलं जखमी. बुलढाण्यातल्या खामगाव अकोला रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात. दुर्घटनेत एकाचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. गावगुंडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी धाराशिवचे नागरिक आक्रमक. नळदुर्ग पोलीस ठाण्यात नागरिकांचा ठिय्या. गुंडांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. बीडमध्ये केज-कळंब रस्त्यावर बसनं घेतला पेट. वाहक आणि चालक यांच्या सावधानतेमुळे आणि सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या 2 वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे. तरीही काका पुतण्यांची जवळीक वाढलेली. आगामी काळात दोन्ही पक्षांचं मनोमिलन होण्याची चर्चा सुरूच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये उद्या दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानं पत्रकार परिषद घेणार. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेनचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. 700हून जास्त प्रवासी प्रवास करणार. बच्चू कडूंच्या उपोषणाला नाशिकमधल्या शेतकऱ्यांचा पाठिंबा. कांद्यावर आंदोलनाची प्रतिमा तयार करत शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये नोटा उधळल्याच्या प्रकरणी मनसैनिकावर गुन्हा दाखल. पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना उधळल्या होत्या नोटा. पालिकेला भीक लागली अशी केली होती घोषणाबाजी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं 26व्या वर्धापन दिन सोहळ्याचा टीजर ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा शरद पवारांच्या पक्षाचा प्रयत्न. नाशकात तडीपार गुन्हेगारांची टोळी जेरबंद. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार पोलिसांच्या अटकेत. दरोडेखोरांमध्ये 2 अल्पवयीन तरुणांचा सहभाग. धुळ्यामध्ये नकाने तलावाजवळ जंगलात मद्यप्राशन करून गोंधळ करणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात केलं. पालकांच्या स्वाधीन. पूर्व माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. पिंपरी चिंचवड शहरात 2 गटांमध्ये हाणामारी. फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. अकोल्यात व्हॉट्सअप स्टेटसद्वारे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीला तत्काळ अटक. कोल्हापूरच्या कुंभोजमध्ये घरफोडीचा प्रयत्न. घरात मौल्यवान मुद्देमाल नसल्यानं चोरट्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखली. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. आरोपींकडून 7,65,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड. 14 आरोपींवर गुन्हा दाखल. आरोपींकडून 7,56,000चा मुद्देमाल जप्त. 9 दुचाकी सुद्धा जप्त. कोल्हापुरातल्या इचलकरंजीमधल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. जुगार खेळणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात. 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात चोरट्यांनी घरात घुसून चोरी केल्याची घटना. लाखोंचा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. इंदापूरच्या धावपटूंचा दक्षिण आफ्रिकेमध्ये डंका. कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरच्या 3घांनी भाग घेत केली दमदार कामगिरी. पंचक्रोशीमध्ये कौतुकाचा वर्षा. पीओपी मूर्तींवरील बंदी उठली. सीपीसीबीची उच्च न्यायालयात भूमिका. विसर्जनाचा मुद्दा राज्य सरकारच्या कोर्टात. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना.
अध्यक्षपदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती, उपाध्यक्षपदी जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक साधू महंत यांना मात्र प्राधिकरणामध्ये स्थान नाही. विरार बाजारपेठेत वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी. वटपौर्णिमेनिमित्त फणस आणि जांभळाला मोठी मागणी. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जळगावात जनआक्रोश आंदोलन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि नागरिकांच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन. भंडाऱ्यातील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला 12 वर्षांनंतर यश. अखेर आमदार परिणय फुकेंच्या नेतृत्वात साकोलीतील मुंडीपार इथल्या ग्रामस्थांच्या जमिनी हस्तांतरित. राज्यामध्ये रविवारी कोरोनाचे 77 नवे रुग्ण. मुंबईत 25 नवे कोरोना रुग्ण. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 607 वर. धाराशिवमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. तुळजाभवानी मंदिर परिसरात सॅनिटायझरनं फवारणी. भाविकांना मास्क लावण्याचं आवाहन. पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन अलर्ट. पुणे पालिका प्रशासनाची महत्वाची बैठक. पश्चिम रेल्वेची सर्व स्टेशन्स बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर सुविधा उभारली जाणार. नेट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर. यूजीसी नेट परीक्षा 25 ते 29 जून दरम्यान होणार. परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती यूजीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध. देशभरात सीबीएसईकडनं करिअर जागरूकता कार्यक्रम राबवण्याची मोहीम. सीबीएसई विद्यार्थ्यांना शाळा पातळीवर करिअर मार्गदर्शन देणार. कोट्यवधी खर्च करून सुद्धा पुण्यातले उद्योग क्षेत्रातील हवा प्रदूषित. विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या मुळे वातावरण दूषित. मोठा निधी खर्च करून सुद्धा प्रदूषण नियंत्रण ठेवण्यामध्ये पालिका अपयशी. माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनाला बहर. विकेंडला पर्यटकांची माथेरानमध्ये गर्दी. पर्यटन सुरू झाल्यानं व्यापारीही समाधानी. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. पावसाच्या सुरुवातीला उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्याच्या अनुषंगानं महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजलं. सांगलीमध्ये मे महिन्यात जीएसटी कर संकलन. तब्बल 189 कोटींचं जीएसटी कर संकलन. गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% वाढ. सिल्लोडमधल्या सिद्धिविनायक शिक्षण संस्थेला 2023-24चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार जाहीर. संस्थेमार्फत गेल्या 29 वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू. कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांच्या गर्दीचा उच्चांक. रविवारी 1,48,206 भाविकांनी घेतलं दर्शन. एका दिवसात इतक्या भाविकांनी दर्शन घेण्याचा नवा विक्रम. भंडारा जिल्ह्यातल्या 17 पैकी 12 पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन. कारधा पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ. मुंबईमध्ये यंदा शाडूच्याच मूर्ती. पालिकेच्या मोहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद. शाडूच्या मूर्तींसाठी 600 टन मातीचं वाटप. पैठणमध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभासाठीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचं उपोषण. संबंधित ग्रामसेवक आणि इंजिनियर यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी. जालन्यातल्या शेतकऱ्यांचं गोदावरी नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन. पीक विमा आणि अनुदान तत्काळ उपलब्ध करून खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मालेगाव पंचायत समितीच्या इमारतीवर शोले स्टाईल आंदोलन. घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा आंदोलकांचा आरोप. सटाणा तालुक्यातल्या तहसील कार्यालयासमोर टॉवरवर चढून आंदोलन. महामार्गावर असलेलं अतिक्रमण काढून टाकण्याची आंदोलकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.